आपण घेणार आहोत, तुम्हाला पण आनंद देत राहू, कारण की आनंद घेत राहा, देत राहा, मजा करत राहा। आणि विंचुकडामध्ये मला रिस्क घ्यायची नाही। सुंदर असं वातावरण झालेलं आहे, एक नंबर वातावरण झालेलं आहे। आता थोडीसच नाहीये आणि त्यामुळे तर गाईज आता आपण रेडी झालेलो आहोत। खूपच लेट झालं आपल्याला, 8 वाजताची आपण ट्रेन घेणार आहोत चिंचवडवरून माळवलीला जायला। आजचा आपला स्पॉट एक नंबर स्पॉट असणार आहे। तर बघूया आपले मित्र विवेक आणि आपले भाऊ अतुल आणि भाऊ आमची थोडी आजारी पडलेले आहेत, झोपलेले आहेत आणि आपण आहोत आता मजदूर पार्क मध्ये। मजदूर पार्क मध्ये वेगवेगळे रूम्स आहेत, मुली वगैरे आहेत, त्या झोपल्यात म्हणून मी त्यांना डिस्टर्ब करत नाही, तर तुम्हाला नक्कीच दाखवले असत्या, पण पुढे तुम्हाला खूप काय काय दाखवणार आहे। शालिनी दाखवतो। चिंचवड रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत, चिंचवड एक्सप्रेस व्हेज नॉन व्हेज हॉटेल। माळवलीचं तिकीट घेऊन आता आपण जाणार आहोत लोहगडला। आजचा प्रवास खूपच खतरनाक होणार आहे, राडे होणार आहेत, राडे। तर आपण आहोत ट्रेन मध्ये। तर मित्रांनो आता आपण माळवली रेल्वे स्टेशनच्या इकडे पोहोचलेलो आहोत। ऊन थोडंफार वाटतंय, पण आपले भाऊ म्हणतायत की पाऊस आहे, पाऊस आहे, बघूया पाऊस। भजे भजे वॉटरफॉल आपण यांच्या माहितीनुसार बघणार आहोत, तर आनंद आपण घेणार आहोत, तुम्हाला पण आनंद देत राहू, कारण की आनंद घेत राहा, देत राहा, मजा करत राहा। चला भेटूया। माळवली स्टेशन नंतर इकडं पुण्याला जाणाऱ्या मार्गापासून लेफ्ट साईडला आपल्याला जायचंय लोहगडला जाण्यासाठी। लेफ्ट साईडनी सरळ आल्यानंतर एक तुम्हाला असा एक ब्रिज दिसेल, तो ब्रिज दाखवत आहे मी तुम्हाला। त्या ब्रिज वरून इथं पब्लिक आलेली आहे, हायब्रिड पब्लिक बघून घ्या, यांना धरून मारला पाहिजे। इथून असं आपण लेफ्ट घेतल्यानंतर या ब्रिज वरून सरळ जायचंय। ब्रिज वरून सरळ गेल्यानंतर लोहगडचा रस्ता लागतो। आपण इकडं पोहे खात आहोत, बेकार ऊन आहे, त्या आतूनच्या नादाला लागून आले उन्हाचं। बघू आता पाऊस नसला तर त्याला जोडू पाहिजे। चालत आल्यानंतर लोहगड किल्ल्याला सरळ जाण्याचा मार्ग आहे, जायचं आहे विसापूर किल्ला। खतरनाक गार वारे येत आहेत, जरा गारीगार, थोडं गारगार वाटते, ऊन कमी झालेलं आहे, मजा येणार आहे। ऊन नसणारच आहे, पाऊस आला पाहिजे, बघ आता पाऊस येतोय। दो पावसामध्ये भिजण्यामध्ये जो आनंद आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये काय ते पर्जन्य अंदाज बिंद अशक्य सुंदर सह्याद्री, अशक्य सुंदर सह्याद्री, अशा सह्याद्रीमध्ये आपण फिरणार आहोत आणि तुम्ही तोपर्यंत स्टे ट्यून्ड, तुम्हाला व्ह्यूज दाखवणार आहोतच। पाऊस चालू आहे, या कॅमेरा अँगल मध्ये कॅप्चर करता येईल का नाही माहिती नाही, जोराचा पाऊस आहे, मजा तर येणार आहे। आता जस्ट एक रिक्षावाला विचारत होता लोहगड विसापूरला जायचंय का, कॅप्टन त्याला म्हणला सरळ आहे, तो मारायला उतरला होता, पण आम्ही समजावलं त्याला, कारण की असं आम्ही आता जास्त नाटके करणार नाहीत, गपचूप नीटपणे जाणार आहे। पुण्यावरून आपण आलेलो आहोत फक्त 10 रुपयात माळवलीमध्ये, आणि त्या 10 रुपयानंतर फुकट प्रवास चालत 5 किलोमीटर आणि थेट लोहगड। चला तर मग भेटूया मंगेश टीव्ही। आपण भजे या गावात आलेलो आहोत। भजे नाव खूपच खतरनाक अँटिक आहे, पण ह्या गावामध्ये तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची अशी एक अप्रतिम मूर्ती तुम्ही पाहू शकता। स्टॅच्यू हा एकदम खतरनाक वाटत आहे, एकदम शूरवीर असा स्टॅच्यू आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि आता असंच आपण जाणार आहोत भजे वॉटरफॉल्स। खतरनाक व्ह्यू भजे वॉटरफॉल्स। आणि इथे गेलेले आहेत आपले मित्र शौचालयामध्ये, कारण की जहा सोच वहा स्वच्छ। लोहगडच्या रस्त्यावरती जाताना आपल्याला लागतो सुंदर असा भजे धबधबा, गाव माझा अभिमान भजे धबधबा तुम्ही पाहू शकता, आणि याचा निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊ शकता। आपण नक्कीच जाणार आहोत त्या वॉटरफॉल खाली आणि घेणार आहोत मनसोक्त आनंद भजे धबधबा। आणि अशाच एन्जॉयमेंट साठी आमच्या सोबत जोडलेले रहा, पुढे खूप अजून मजा येणार आहे। एक नंबर सुंदर असा भजे धबधबा सुरुवातीलाच खूप जोरात पाण्याचा फ्लो आहे, खूप गार पाणी आहे, खूप मजा येते।
मार्गाला वाटते. मोठे मोठे धबधबे पाहायला मिळतील. असंख्य असे धबधबे तिथं खूप आनंद येत आहे. आणि आपण या रोडवर जाताना गाण्यांचा आनंद अजून घेत आहोत. तर आमच्यासाठी आपल्या इकडे गाण्यामुळे आनंद द्विगुणित होत आहे आणि नवीन मजा येते खूप. कोकणची माणसं साली बोली, कोकणची माणसं साली बोली. खूप चढण आहे. असा डांबरी रस्ता आहे. थोडा थोडा दम लागत आहे कारण की ऊन वाढलेला आहे. तर म्हणजे आपण गाणे बोलत चाललेलो आहोत म्हणून थोडा दम लागतो. तसा मला एवढा दम लागलेला नाहीये. उलटा चाला सरळ चाला मला दम पण लागलेला नाहीये. पण कारण की आपला स्टॅमिना तुम्हाला माहिती आहे. 20 रुपयाची दाढी या खुराकी फ्री. सुंदर असे फुलं वगैरे पण बघायला मिळतात. निसर्गरम्य वातावरण आहे. हे भारी पडलेले भारी वाटतं. जास्त जोरात ओरडल्यामुळे दम लागतोय पण काही ना गाइस एन्जॉय. मैंने उसके शहर को छोड़ा, फिर भी याद में धड़कता है ये दिल. मध्ये रस्त्यांच्या वळणानंतर अशा चढण आहेत. तर चढाणाच्या वेळी असं उलट चालण्यावरती सोपं जातं. मजा येत आहे. ऊन खूप वाढलेला आहे पण चला. आयडिया क्रेडिट्स मिस्टर अतुल. मागे विसापूर किल्ला आहे आणि तिथे लोहगड. ती मोठी कमान सुलका तुम्हाला दिसत असेल. तिथे आपण नक्कीच जाणार आहोत. तोपर्यंत चालूच राहूया या उन्हामध्ये. आणि उन्हाच्या मध्ये वैतागलो आहे कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सगळं कन्स्ट्रक्शन करून निसर्गाची वाट लावतात. बॅन केलं पाहिजे यांना. गव्हर्नमेंट यांना परमिशन दिली नाही पाहिजे. 5-1 किलोमीटर चालून आपण आलेलो आहोत बेस विलेज ग्रामपंचायत घेरेवाडी. आणि तो पाहू शकता तुम्ही लोहगड किल्ला. या डांबरी रस्त्याने चालून आल्यानंतर आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी. आणि आता आपण लोहगड किल्ला हा एक्सप्लोर करणार आहोत. तर चला मग माझ्यासोबत लोहगड किल्ल्यावर. हे माकड जरा भीती वाटत आहे मला पण तरी पण साईडने जा भाऊ. भाऊ साईडने जा. माझ्याकडे काय नाही भाऊ. वाटली होती थोडी. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण आलेलो आहोत लोहगडला. असा पायरी रस्ताच आहे. सिंपल होणार आहे ट्रेक. एंट्री फीस 25 रुपीज पर पर्सन आहे. तर आपण आता तिकीट काढून आतमध्ये जाणार आहे. तोपर्यंत एक्सप्लोर करूया. थोडा अजून पाऊस वगैरे आला तर 1 नंबर वातावरण आहे. पण शक्यतो पाऊस येणारच कारण की आज आपण इथे आलेलो आहोत. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे गडावरती. तर सॅटर्डे संडेला खूप लोक गर्दी करतात. तर तुम्ही वीकडेजला येण्याचा ट्राय करा. तसं वातावरण आता ऊन वगैरे कमी झालंय म्हणून चांगलं आहे चढण्यासाठी. तर आता आपण जाणार आहोत लवकरच लोहगड. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खतरनाक असा 1 नंबर व्ह्यू. पाहुणा लेक. अशक्य सुंदर सह्याद्री. माकडाच्या पाठी लागले. माकडाला सतवत होता. शिव्या देत होता. माकड पाठी लागलं होतं. आल्यावरती सगळ्यात पहिला आपल्याला लागतो तो गणेश दरवाजा. इथून आपण एंटर करत आहोत. किल्ल्याच्या बांधकाम रिकन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं दिसते. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. 1 नंबर वातावरण झालेलं आहे. आता थोड्याच वेळात पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि या वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत लोहगडला. आणि आपण निसर्गाच्या सानिध्यात त्याचा आनंद घेत आहोत.
चला अजून खूप बाकी वरती आलो नारायण दरवाजा आणि इथे तुम्ही पाहू शकता धुके पसरलेले आहेत, काहीच दिसत नाहीये आणि त्यामुळे आनंदाची सीमा ढगाच्या वरती गेलेली आहे. अनंत गगनात मावेना अतुल बोललेले आहेत. आणि आता आपण हनुमान गेट या दिशेने वरती जाणार आहोत. हनुमान दरवाजा, खतरनाक असं वातावरण. जोरदार पाऊस चालू आहे इकडे. तर तुम्हाला काहीच दिसणार नाही, पण हा जो व्ह्यू मी आता पाहतोय माकड आलेला आहे, फाटलेली आहे. खतरनाक असं वातावरण. आपले पब्लिक आलेले आहेत. नाही काय होत नाही. हा आपले पोरं आलेले आहेत. कसं वाटत आहे तुम्हाला इकडे ह्या वातावरणामध्ये? ऊन असो, पाऊस असो, वारा असो, अरे ऊन असो, पाऊस असो, वारा असो, एस हेड टाक मित्रमंडळ इथे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत लोहगडला आणि एक नंबर वातावरण झालेलं आहे इकडे. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा अनुभव? स्वर्गात आल्यासारखं वाटतं. स्वर्गामध्ये आल्यासारखं. नक्कीच पुढची मोहीम आपण रायगडला जाणार आहोत, तेव्हा अजून आपल्याला ह्याहून बेहतरीन नजारे पाहायला मिळतील. पण तोपर्यंत पहा हा नजारा. अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो तुम्हाला ती तटबंदी दिसत असेलच, तर आपण तिथे जाणार आहोत विंचूकडा. आणि आता आपण आहोत महादेवाच्या मंदिराच्या इथे लोहगड. अविस्मरणीय नजारा. रिव्हर्स वॉटरफॉल तुम्हाला दाखवत आहेत. ओ कॅमेरा अँगल मध्ये कॅप्चर होत नाहीये. रिव्हर्स वॉटरफॉल. मित्रांनो तुम्हाला सांगतोय काहीच दिसेना गेलंय. एवढे धुक्क इथं वाढलेलं आहे. एक क्लिअर व्ह्यू कुठेच पाहायला मिळत नाहीये, पण हाच अनुभव खतरनाक एक नंबर. तिथे तुम्ही पाहू शकत असाल का माहित नाही, एक फॅमिली ह्या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये भोजनाचा आनंद घेत आहेत. क्लिअर वॉटर, नॅचरल क्लिअर वॉटर जे आपण आता पिलो. तुम्हाला दाखवतो एवढं क्लिअर वॉटर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे बिस्लरी वगैरे ह्या सगळ्या कंपन्या बंद झाल्या पाहिजेत. एवढं क्लिअर वॉटर आपण आता पिणार आहोत. मित्रांनो पुन्हा आता इथे धुके वाढायला लागलेली आहेत, तर पुढचा व्ह्यू अदृश्य झाल्यासारखा वाटतो. आता आपण पोहळा म्हणत म्हणत विंचूकड्याकडे जाणार आहोत. हो हे 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 काय प्रतापगडच्या पायथ्याशी खाण. वाट चुकलो होतो आपण धुक्यांमुळे. विंचूकड्यामध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता विंचूकड्यावरून जो व्ह्यू आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे विंचूकड्यावरून जो व्ह्यू आहे. एवढी धुके पसरलेली आहेत, पण हा व्ह्यू विंचूकडा हॅज बीन क्लोज ड्यू टू हेवी रेन. ऍक्च्युली विंचूकडा अजून खाली असू शकतो, बोललो ना पुढचा आहे, खूप पुढे आहे तो, पण पाऊस असल्यामुळे खूप लांब आहे रे. खतरनाक व्ह्यू आहे. ते पळत जायचं असेल माहितीये का तिकडं. विंचूकडा बंद आहे पावसामुळे, खूप पुढे आहे तो. पण हा अनुभव घ्यायला आपण पुन्हा येऊया ऑक्टोबरमध्ये. तर मित्रांनो विंचूकड्याला जाण्याचा मार्ग बंद होता, पण आपण रिस्क घेऊन विंचूकड्याकडे जाणार आहोत. जेवढं शक्य होईल त्या भागापर्यंत जाणार आहोत, कारण की रस्ता खूप रिस्की आहे. डीप व्हॅली आहे असं लिहिलं होतं, म्हणजे खोल दरी आहे पुढे. खूप खतरनाक अनुभव आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे धुक्के पसरलेले आहेत आणि ही छोटीशी वाट. साईडला सपोर्ट आहे
पण मित्रांनो रस्ता खूप घसरत आहे, तर मी हळूहळू जाण्याचा प्रयत्न करणार आणि पुढे गेल्यावरती तो सपोर्ट हटतो आणि तेव्हा तुम्ही पाहू शकाल विंचूकडा खूप पुढे आहे, अजून खूप पुढे आहे मित्रांनो. तर थोडा व्हिडिओ पॉज करतो आणि खाली जाऊन तुम्हाला दाखवतो विंचूकड्याचा व्ह्यू. घसरणारा रस्ता आहे मित्रांनो, खूप घसरण आहे या रस्त्यावरती आणि विंचूकड्यामध्ये मला रिस्क घ्यायची नाहीये. पण स्लिप झालो मित्रांनो, आईच्या गावात दुखलं, आता लय लागले, घासले बिसले, नीट आपला गप जातो, लय फाटायला लागलेली आहे. नो बोचा दुखायला लागला मित्रांनो. मित्रांनो खूपच रिस्की आहे मित्रांनो. रस्ता संपलेला आहे, पाठीमागे मी घसरलो होतो म्हणून आता मला खूप भीती वाटत आहे मित्रांनो. म्हणजे काय सांगू मित्रांनो, पडलो तर खाली आईच्या गावात. व्हिडिओ थोडा पॉज केला पाहिजे मला असं वाटतंय. आपण शेवटी फायनली प्रोहिबिटेड असताना पण थोडीशी रिस्क घेऊन, तुम्ही घेऊ नका रिस्क, कारण की आम्हाला अनुभव आहे ट्रेकिंगचा. रिस्क घेऊन आलो ना विंचूकड्याकडे आणि तुम्ही पाहू शकता हाच व्ह्यू अनुभव घेण्यासाठी आपण वीकेंडला असे प्लॅन्स करत राहतो आणि जीवनाचा आनंद घेत राहतो. व्हिडिओ ऑन ठेव. लगेच ते मंजुमल याचं भारी रे, ते गाणं थांबते गाणं लावतो. वाटेने आपण आता पुण्यावरती जाणार आहोत विंचूकड्यावरून. तोपर्यंत आता थोडंफार नाश्ता पाणी आणि खजूर वगैरे बॉडीसाठी, एनर्जीसाठी. आणि खूपच वापस धुके आलेले आहेत. खतरनाक वातावरण, खतरनाक अनुभव. लोहगड एनर्जी गो ऑन, खजूर ऑन, एक खजवे. मित्रांनो तर आपण फायनली आलोय विंचूकडा. इथून तुम्ही जो व्ह्यू पाहतात, मला माहिती नाही किती सुंदर तुम्हाला हा व्ह्यू दिसत असेल, पण हा व्ह्यू माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. खूप मजा आली, घसरलो वगैरे, पण हेच क्षण. आता धुके वगैरे हटलेले आहेत तर व्ह्यू थोडा क्लिअर झालाय. खतरनाक लोक आपले इकडं भाऊ झोपत आहेत, आनंद घेत आहेत. खतरनाक मित्रांनो. आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहेच. थोड्याच वेळात जोरदार असा पाऊस येणार आहे आणि आपण सानिध्यात विंचूकड्यावरती पावसाचा आनंद घेणार आहोत. त्या तिकडे तुम्ही पाऊस चालू झालेला आहे आणि तोच पाऊस इकडे आता ह्या दिशेने हळूहळू सुरुवात झालेला आहे. गार वारे सुटलेले आहेत आणि आपण आता पावसामध्ये आनंद घेणार आहोतच. शुभाच होणार, गड्या डोंगरच राहणार, शुभाच होणार. मित्रांनो जर तुम्ही खाली पाहू शकता तर तुम्हाला काहीच दिसणार नाही, कारण की खतरनाक धुके आलेले आहेत आणि वातावरण एक नंबर झालेलं आहे. आता आपण एक नंबर मजा आली. हा रस्ता थोडा डिफिकल्ट आहे म्हणून मी इथे व्हिडिओ काढण्याचा अवॉइड करतोय, पण सेफ्टीसाठी खतरनाक मजा आली. मित्रांनो
कोडाईकनाल मंजुमल बॉईज रिस्क घेऊन वरती जाणार आहोत आपण, मला असं वाटतंय. मित्रांनो इथे थोडे आता धुके क्लिअर झाले, तर हा व्ह्यू आपण सुंदर व्ह्यू पाहू शकतो. खतरनाक एक नंबर एक्सपिरियन्स अनुभव होता. वाटलं नव्हतं की लोहगडमध्ये एवढी मजा येईल. भन्नाट मजा आली. आणि असेच आपण भन्नाट ट्रेक्स एक्सपिरियन्सेस घेत राहतोच आणि तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्ही लोहगडला या. कसं यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट्स वाटत असतील तर त्या मला कळवा, म्हणजे तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, चला बाय. मंगेश TV. मित्रांनो तर आता 4:45 वाजलेले आहेत. सकाळी आपण इथे 10:30-11ला आलो होतो. मग आपण चालत आलो 5 किलोमीटर. तो पण एक चांगला अनुभव होता. त्यानंतर लोहगड किल्ल्यावरती वेगवेगळे नजारे मित्रांनो, धुके आणि तो व्ह्यू अविस्मरणीय होता. आणि त्यानंतर आपण डेरिंगबाजी करून गेलो त्या विंचूकड्याकडे. पण काय सांगू, आजचा दिवस खूपच ॲडव्हेंचरस, मजेदार आणि खुशीचा होता. असेच व्लॉग घेऊन येणार तुमच्यासाठी पुढच्या भागात. भेटूया.